हॅलो फ्रेंड्स, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत फोरटक्स ब्लाऊजचं परफेक्ट कटिंग। तर इथे मी डबल फोल्ड कापड घेतलेला, सॉरी कागद घेतलेला आहे तुम्हाला समजावं म्हणून। आता इथे आपण टोटल मेजरमेंट किती आहे ब्लाऊजचं ते पाहूयात। शोल्डर 13 इंच आहे, उंची 13 इंच आहे, छाती 34 इंच, कंबर 30 इंच, मागचा गळा 9, पुढचा 6, बाही लांबी वगैरे। आता बाही आपण इथे कट करणार नाही आणि इथे फोरटक्स ब्लाऊज आहे। तर फोरटक्स ब्लाऊजचं कटोरी चांगली येणं खूप महत्त्वाचं असतं, पफ क्रिएशन होणं चांगलं महत्त्वाचं असतं। तर आता शक्यतो कटोरी ब्लाऊजपेक्षा फोरटक्स ब्लाऊजलाच लेडीज जास्त महत्त्व देतात, कारण आता कटिंगची पद्धत आणि स्टिचिंगची पद्धत बदलल्यामुळे कटोरीपेक्षाही फोरटक्स ब्लाऊज खूप छान बसतो। तर आता आपण उंचीनुसार माप टाकूया। तर इथे टोटल उंची आहे 14 इंच, 13 इंच, त्यात 1 इंच प्लस करून 14 इंच होतात आणि 14तून 1 मायनस केलं की 13 होतात। म्हणजे टोटल आपण 14ची उंची टाकणार आहोत, कारण शिलाईनंतर ती 13 होते, म्हणून इथे आपण 14ची उंची घ्यायची आहे। म्हणजे तुमची जी टोटल उंची आहे त्यामध्ये नेहमी कटिंग करताना 1 इंच प्लस करत जा। म्हणजेच माझी इथे 13 आहे, तर त्यामध्ये मी इथे 1 इंच प्लस करून 14 इंच उंचीचं माप टाकलेलं आहे। आता हे सरळ मार्किंग करून घ्यायचं आहे। आता इथं सरळ मार्किंग करून झालं की आपण टाकणार आहोत शोल्डर। तर इथं टोटल 13 इंच शोल्डर आहे, त्यामध्ये 1 इंच प्लस करायचं, कारण हे आपण ब्लाऊजवर माप घेतलेलं आहे। 14 होतात, तर 14चा अर्धा होतो 7 इंच। पण इथे आपण डीप नेक ब्लाऊज शिवणार आहे, म्हणजेच गळा इथे 9 इंच आहे, तर इथे आपण जे टोटल शोल्डर येतं त्यातून अर्धं करायचं आणि अर्ध्यातून पुन्हा 1 किंवा 1.5 इंच मायनस करायचं। आता 9 इंच म्हणजे इथं डीप आहे, पण खूप डीप नाही आहे 9 इंच। जर 10, 10.5 वगैरे असेल तर तुम्ही इथं अजून अर्धा इंच डाऊन करायचं, म्हणजेच जो 7 इंच तुमचं शोल्डरचा अर्धा आला आहे त्यामधून 1.5 इंच मायनस करायचं आणि मग माप टाकायचं। पण आता मी इथं 9 इंच घेतलेला आहे, तर मी आता 7मधून 1 इंच मायनस करून 6 इंच शोल्डर टाकलेलं आहे। आता जेवढं शोल्डर आहे त्यामध्ये 1/4 इंच मार्जिन ॲड करून आर्महोल टाकून घ्यायचा आहे, म्हणजे 6.25 इंच इथं आर्महोल येईल। या बाजूनही एकदा मोजून घ्यायचं आहे, मेजरमेंट कमी जास्त होऊ नये म्हणून। तर इथे मी टोटल शोल्डर 6 इंच आणि आर्महोल 6.25 इंच घेतलेला आहे। आता आपण टाकणार आहोत चेस्ट। तर चेस्टचा इथे चौथा भाग काढायचा आहे। 34 इंच चेस्ट आहे, तर चेस्टचा चौथा होतो 8.5 इंच। तर मी ते 8.5 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे। आता इथे पहा 8.5 इंच प्लस त्यामध्ये आपण 1.5 इंच सिलाई मार्जिन ॲड करणार आहोत। इथे तुम्ही 1.25 इंचही ठेवू शकता, पण मी नेहमी ब्लाऊज कटिंग करताना 1.5 इंच सिलाई मार्जिन ठेवते। आता आपण कमरेचं माप टाकूया। कंबर आहे 30 इंच, कमरेचा चौथा भाग होतो 7.5 इंच, प्लस त्यामध्ये 1 इंच टक्ससाठी ॲड करणार आहोत। आता इथे 7.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायची आहे। त्यानंतर 1 इंच जो बॅक साईडला आपण टक्स घालतो त्यासाठी आणि 1.5 इंच सिलाई मार्जिन घ्यायचे आहे आणि हेही कमरेचं मार्किंग करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे आपण मेजरमेंट पाहूया। 1 इंच टक्स, 1.5 इंच सिलाई मार्जिन, 7.5 इंच कंबर आणि 8.5 इंच चेस्ट साईज, 1.5 इंच सिलाई मार्जिन। अशा पद्धतीने मार्किंग करून झालं की आता आपण येणार आहोत आर्महोल डाऊन करण्यावरती, कारण इथं डीप नेक आहे 9 इंच आणि बऱ्याच मैत्रिणींचा प्रॉब्लेम असतो की शोल्डर उतरतात। तर शोल्डर उतरू नये म्हणून ही स्टेप खूप महत्त्वाची असते। तर मी इथे अर्धा इंच जे आर्महोल आहे ते डाऊन करून घेतलेलं आहे आणि या डाऊन केलेल्या भागापासून आपण आर्महोलचे शेप देऊन घेणार आहोत। तर आर्महोलचे शेप देताना अगोदर जे काही पूर्ण टोटल आर्महोल आहे त्यातून अर्धा इंच त्याचा हाफ काढायचं आहे। इकडं जे मार्जिन दिलेलं आहे चेस्ट साईजपर्यंत त्याचा अर्ध काढायचं आहे आणि इथे पहिल्यांदा 1 इंच मार्जिनवरती फर्स्ट आर्महोलचा आकार देऊन घ्यायचा आहे। आता फर्स्ट आर्महोलचा आकार देऊन झाला की वरचा जो बॅक साईडचं बॅक आर्महोल आहे, म्हणजेच फ्रंट आर्महोलचा आकार देऊन झाला की बॅक आर्महोलचा आकारही देऊन घ्यायचा आहे। दोन्ही आकार देऊन झाले की आपण इथे थोडंसं जे काही आर्महोल घेणार आहोत ते इथे 1/4 इंच डाऊन करायचं आहे। हे कशासाठी, तर अशा पद्धतीने जर तुम्ही 1/4 इंच आर्महोल डाऊन करून जर आकार दिला तर तुमची फिटिंग खूप छान येते, ब्लाऊज फिटिंगला खूप छान बसतो, म्हणून हे 1/4 इंच डाऊन करून घ्यायचं। अशा पद्धतीने मार्किंग करून झाल्यानंतर आपण इथे टाकणार आहोत गळा। गळा मी 2.5 इंच घेतलेला आहे आणि गळा खोली इथं मला 6 इंच तयार हवी आहे, म्हणून मी अर्धा इंच सिलाई मार्जिन ॲड करून 6.5 वरती मार्किंग केलं।
या बाजूनही 2.5 इंच घ्यायचं आहे बंद बाजूकडून आणि पूर्ण गळा आखून घ्यायचा आहे। त्यानंतर गळ्याला जसा आपल्याला शेप हवा आहे तसा देऊन घ्यायचा आहे। मी इथं गोल शेप देऊन घेतलेला आहे। आता यानंतर आपण पाहणार आहोत 4 टक्सचं मार्किंग। आता 4 टक्सचं मार्किंग पाहण्या अगोदर आपण इथे शोल्डर डाऊन करून घेऊया। आता इकडं गळ्याच्या बाजूकडून मी अर्धा इंच मार्जिन घेऊन शोल्डर डाऊन केलेला आहे। त्यानंतर आपण काढूया फुल बस्ट पॉईंट। आता फुल बस्ट पॉईंट काढताना मेजरमेंट किती घ्यायचं तर तुमचं जेवढी टोटल चेस्ट साईज आहे, चेस्ट साईजचा चौथा भाग म्हणजे 34 इंच आहे तर 34चा 8.5 आणि 8.5 मध्ये अर्धा इंच सिलाई मार्जिन ॲड करायची आणि टोटल 9 इंचावरती मार्किंग करायचं आहे। आता हे मार्किंग करताना डाऊन केलेल्या भागापासून न करता वरचं जे माप आहे तिथून करायचं आहे। आता हा फुल बस्ट पॉईंट काढल्यानंतर बंद बाजूकडून 3.5 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे आणि हा पॉईंट फुल बस्ट पॉईंट होतो। म्हणजे वरच्या बाजूने 9 इंच आणि या बाजूने 3 इंच असं हा फुल बस्ट पॉईंट निघालेला आहे। त्यानंतर आपण बाजूचे जे टक्स मारणार आहोत त्याआधी आपण इथे योकपट्टीचं मार्किंग करायचं आहे। या बाजूने मी 2.5 इंच घेतली आहे, या बाजूने 2.5 इंच आणि हे योकपट्टीचं मार्किंग करून घेतलेलं आहे। आता वरती आपल्याला आकार द्यायचा आहे, त्यासाठी इथे पाऊण इंचावरती आकार द्यायचा आहे। तर पाऊण इंच म्हणजे किती, टोटल 1 इंचामधून क्वार्टर इंच कमी केलं की पाऊण इंच होतं। इथे पाहू शकता पाऊण इंच आर्मोल डाऊन करून घ्यायचा आहे, इथे आकार देऊन घ्यायचा आहे पाऊण इंचावर आणि इकडून बंद बाजूकडून 2.5 इंचावर हा शेप देऊन घ्यायचा आहे। याला थोडासा गोल आकार देऊन घ्यायचा आहे शिलाईमध्ये अडचण येऊ नये म्हणून। आणि हा आता आकार देऊन झाल्यानंतर आपण इथं फुल बस्टचं परफेक्ट मेजरमेंट पाहूया। आता ह्या फुल बस्ट पॉईंटपासून खाली 1 इंचावर एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे आणि त्या पॉईंटपासून खाली आपला जो मेन टक्स येतो तो येणार आहे। आता या मेन टक्सपासून बाजूचे जे टक्स आहेत ते आपण टाकायचे आहेत। त्याआधी बंद बाजूकडून आपण 1.5 इंच आणि जो मेन टक्स आहे त्या बाजूकडून इकडं 1.5 इंच, या बाजूने 1.5 इंच आणि इकडे आर्मोलच्या बाजूकडून 2.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायचे। जो मेन टक्स आहे त्या टक्सवरून या तिन्ही टक्सची उंची तिथपासून मोजायची। ही 2.25 इंच, या बाजूने 1.5 इंच टेप काटकोनात धरायचा आहे आणि या बाजूने 1.5 इंच अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलं की हे टक्स आपण आखून घ्यायचे आहेत। हे 3 टक्स खूप महत्त्वाचे आहे, यामध्येच आपला जो काही कटोरीचा भाग निघतो आणि जो पफ क्रिएशन होतो तो अगदी छान होतो। आता ही तिन्ही टक्स मी जुळवून घेतले आहे, पण आता या फिटिंगच्या साईड कटचा टक्स जुळवताना योकपट्टीपासून वरती 1.5 इंचावर मार्किंग करायचे आणि मग हा टक्स इकडे जुळवून घ्यायचा आहे। आता हे टक्स जुळवून घेतल्यानंतर आपण चारही बाजूने मेजरमेंट किती सोडणार तर खालचा जो मेन टक्स आहे त्याला आपण दोन्ही बाजूने 1-1 इंच सोडणार आहोत। या बाजूने 1 इंच आणि या बाजूने 1 इंच मार्किंग करून घ्यायचे आणि हा टक्स असा दुमडून घ्यायचा असतो 1 इंचाच्या मार्किंगवरती। आता बंद बाजूकडून दोन्ही बाजूकडून मिळून क्वार्टर इंचाचा टक्स, शोल्डरच्या बाजूकडूनही क्वार्टर इंचाचा टक्स आणि फिटिंगच्या बाजूकडून मात्र जवळजवळ 1 इंचाचा टक्स आला पाहिजे, तर पफ क्रिएशन खूप छान होतं। अशा पद्धतीने हे फुल बस्टचं मार्किंग करून झालेलं आहे। आता आपण करूया कटिंग। तर कटिंग करताना अगोदर आपण खालचा जो भाग आहे एक्स्ट्राचा तो कट केला, त्यानंतर फर्स्ट आर्महोल जो आहे तो कट करून घ्यायचा आहे, त्यानंतर शोल्डर डाऊन करून घ्यायचा आहे। आता शोल्डर डाऊन करून झाल्यानंतर गळा जो आहे तिथे मार्किंग करायचं आहे, कारण बॅक साईडच्या गळ्याला पुन्हा डबल मार्किंग करण्यापेक्षा छोटासा कट देऊन घ्यायचा। आता दोन्ही पार्ट वेगळे झाले आहेत, हा आहे बॅक पार्ट आणि हा आहे फ्रंट पार्ट। तर बॅक पार्ट बाजूला ठेवून आता मी सगळ्यात आधी फ्रंट आर्महोलची कटिंग करून घेत आहे। फ्रंट आर्महोलची कटिंग करून झाली की आपण गळा कटिंग करून घ्यायचा आहे। आता फ्रंट पार्ट आणि बॅक पार्टचं कटिंग करून तयार झालं आहे। तर आता बॅक पार्टला आपण काय चेंजेस करायचे तर बॅक पार्टला आपण गळा टाकून घ्यायचा आहे। एवढा तयार गळा तुम्हाला हवा आहे त्यामध्ये अर्धा इंच सिलाई मार्जिन ॲड करून गळ्याची लांबी टाकायची आहे आणि रुंदी तुम्हाला जर डीप नेक हवा असेल तर तुम्ही रुंदून घेऊ शकता आणि नॉर्मल हवा असेल तर खालच्या बाजूने 2.5 इंचावरतीच मार्किंग करायचे आणि सिंपल गोल गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। तुम्हाला जो हवा तो आकार तुम्ही देऊ शकता। आता टक्सचं मार्किंग करताना 1.5 इंच सिलाई मार्जिन सोडायचे आहे आणि जो काही मधला भाग राहतो त्याचा मध्य काढून घ्यायचा आहे आणि या मध्यावरती बरोबर वरती टक्सचं मार्किंग करायचं आहे। टक्सची तुम्हाला जेवढी उंची हवी आहे तुम्ही घेऊ शकता 3, 3.5, 4 पर्यंत आणि दोन्ही बाजूने अर्धा इंचावरती मार्किंग करून हा टक्स मार्क करून घ्यायचा आहे। आता अशा पद्धतीने बॅक पार्टचंही झालेलं आहे पूर्ण मार्किंग करून। त्यानंतर मी आता बॅक पार्टचा गळाही कटिंग करून घेते।
आता बॅक पार्टमध्ये कुठेही काहीही वाढ करायची नाही, पण फ्रंट पार्ट आपल्याला वाढवून घ्यायचा आहे. का तर तेही सांगते. हा जो फिटिंगचा पार्ट आहे आत्ता एकसारखा दिसतोय, पण ज्यावेळेस आपण योक पट्टी ब्लाऊजला जोडू त्यावेळेस जोडताना जी अर्धा इंच पट्टी जाते तेव्हा बॅक पार्ट मोठा दिसतो आणि फ्रंट पार्ट कमी पडतो. तर त्यासाठी ह्या पट्टीला, योक पट्टीला अर्धा इंच खालच्या बाजूने वाढवून घ्यायचं आणि जो फ्रंट पार्ट आहे तोही आपल्याला वाढवून घ्यायचा आहे. तर तो इथं जो टक्स येतो तिथंही कमी पडतं आणि खाली जो टक्स येतो तिथंही कमी पडतं, म्हणजे जो मेन टक्स आहे तिथंही कमी पडतं. तर हे कमी पडू नये म्हणून मी तुम्हाला आता कापडावरती ठेवून मार्किंग कसं करायचं ते दाखवते. आता इथं मी तुम्हाला तात्पुरतं दाखवण्यासाठी कापड घेतलेलं आहे, इथे मी कटिंग करणार नाही. तर मी ते कापडावरती हा पार्ट अशा ठेवून घेतलेला आहे आणि याला जसं आहे तसं मार्किंग करून घ्यायचं आहे. चारही बाजूने व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं आहे आणि मग हा पार्ट बाजूला करून घ्यायचा आहे. आता बाजूला केल्यानंतर हा टक्स आपल्याला वाढवून घ्यायचा आहे. तर तो कुठे वाढवणार, तर हा जो 1 इंचाचा टक्स आहे ऑलरेडी आपण कटिंगमध्ये 1 इंच वाढवलेलं, पण 1 इंच कमी पडणार आणि मग फिटिंगमध्ये प्रॉब्लेम होणार. हा कमी पडू नये म्हणून या बाजूने आपण 1.5 इंचाचं मार्जिन ब्लाऊज कटिंग करताना वाढवून घेणं खूप गरजेचं आहे. हे जर कटिंग करताना तुम्ही मार्जिन वाढवून घेतलं नाही तर ब्लाऊज चेस्टमध्ये टाईट होणार. आता वरच्या बाजूनही अर्धा इंच मी वाढवून घेतलेला आहे, कारण आर्मोलच्या बाजूने जर टक्स घालतो तिथेही कापड कमी पडतं, म्हणून खालच्या बाजूने 1.5 इंच आणि वरच्या बाजूने म्हणजे चेस्ट साईजजवळ अर्धा इंच असं मार्जिन वाढवून घेणं गरजेचंच आहे, हे करायचंच आहे. आणि त्यानंतर खालच्या बाजूनेही ज्यावेळेस आपण योक पट्टी जोडतो आणि हा मधला जो टक्स आहे मोठा 1.5 इंच अर्धा इंचाचा तो जर घातला तर खालच्या बाजूनही कमी पडतं, तर ते पडू नये म्हणून इथे आपण बंद बाजूकडून पाऊण इंच वाढवून घ्यायचं आहे आणि इकडं हुक पट्टी आय पट्टीच्या बाजूकडून अर्धा इंच घ्यायचं आहे आणि हे अशा पद्धतीने व्यवस्थित मार्क करून घ्यायचं. हे अशा पद्धतीने या बाजूने मी अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने तुमचं फ्रंट पार्टचंही पार्ट वाढवून घ्यायचं आहे, तरच पफ क्रिएशन खूप छान येतं आणि हा ब्लाऊजही फिटिंगला खूप छान बसतो. तर चला, हे तुम्हाला समजलं असेल. आता आपण योक पट्टी कशी वाढवायची ते सांगते. योक पट्टी ही आहे अशी ठेवून घ्यायची आहे. ही ठेवल्यानंतर कापडावरती हिलाही चारही बाजूने अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मात्र खालच्या बाजूने आपण अर्धा इंच मार्जिन घ्यायचं आहे आणि हे मार्जिन वाढवून घेऊन मग हे अशा पद्धतीने पूर्ण योकपट्टीला अर्धा इंचाचं मार्जिन वाढवून घ्यायचं आहे आणि मग योकपट्टी जोडायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर 4 टक्स ब्लाऊजचं कटिंग केलं आणि स्टिचिंग केलं तर तुमचा ब्लाऊज एकदम परफेक्ट येणार. तुमचं बॅक पार्ट फ्रंट पार्ट एकसारखाच येणार, कमी जास्त होणार नाही. थोडासा फ्रंट पार्ट जर जास्त झाला तर तो आपण टक्समध्ये ॲडजस्ट करू शकतो. हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करून अवश्य सांगा. मी फुल ब्लाऊज स्टिचिंगचा व्हिडिओही घेऊन येईल. तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अशा पद्धतीने कटिंग करून पाहाच.